नमस्कार मित्रांनो, मी श्री वाघमारे बीडी देशकेंद्र विद्यालयाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे SSCचं वर्ष आणि आपण सगळेजण जरी शाळेला सुट्टी असली तरी उन्हाळ्यापासून ऑनलाईन अभ्यास करत आहोत. आपल्या शाळा बंद आहेत, परंतु आपलं शिक्षण मात्र सुरू आहे, कारण 10वीचं वर्ष हे अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे. आणि या वर्षीचा आपण या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण सदुपयोग करून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. आपली जी मराठीची जी कृतीपत्रिका आहे, मार्च 2020 पासून 80 मार्काची ही कृतीपत्रिका आपल्या अभ्यासक्रमाला आहे. आपल्या अभ्यासक्रमावर आधारित बोर्डाचं 80 गुणाचं कृतीपत्रिका मराठीचं या ठिकाणी आपल्याला सोडवायची असते. या कृतीपत्रिकेमध्ये साधारणतः 5 विभाग असतात आणि या 5 विभागामध्ये विभाग 1 गद्य, विभाग 2 पद्य, विभाग 3 स्थूल वाचन, विभाग 4 भाषाभ्यास आणि विभाग 5 उपयोजित लेखन. अशा पद्धतीचं 5 विभागामध्ये आपली कृतीपत्रिका याची विभागणी केलेली असते. आणि या विभाग 5 मधील कृती क्रमांक 5 ई या कृतीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि ही कृती आपली निबंध लेखनाची. तर या निबंध लेखनाविषयी आपण माहिती या तासिकेमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर आपल्या कृतीपत्रिकेमधला प्रश्न 5E यामध्ये आपणाला 3 कृती दिलेली असतात आणि या 3 कृतीपैकी आपणाला 2 कृती ज्या आहेत, या 2 कृती जुन्या अभ्यासक्रमामध्ये विचारल्या जात होत्या. नवीन अभ्यासक्रमामध्ये 3 कृती आपल्या कृतीपत्रिकेमध्ये दिल्या जातात आणि या 3 पैकी आपल्याला 1 कृती या ठिकाणी सोडवायची असते. साधारणतः 8 गुणासाठी ही प्रश्न 5E मधला निबंध लेखनाचा लेखन विभागातला हा प्रश्न आपल्या परीक्षेला येत असतो. तर या प्रश्न 5E म्हणजे कृती 5E मधलं जे 3 कृती आपल्या परीक्षेला आलेल्या असतात लेखन विभागामध्ये, यामध्ये नंबर 1 प्रसंग लेखन, नंबर 2 आत्मकथन आणि नंबर 3 वैचारिक लेखन. या 3 कृतीपैकी 1 कृती आपण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये सोडवणं, आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये सोडवणं आपणाला अपेक्षित असतं. आणि या सुरुवातीला प्रसंग लेखन या लेखन प्रकाराबद्दल आपण, निबंध लेखनातल्या या लेखन प्रकाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. यानंतर आत्मकथन आणि वैचारिक लेखन याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेऊया. तुमच्या जी कृतीपत्रिका आहे, या कृतीपत्रिकेमध्ये विभाग 5 शेवटचा विभाग आहे उपयोजित लेखन. यामध्ये 5A मध्ये पत्रलेखन, 5A या भागामध्ये आपणाला जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन हे 3 कृती दिलेल्या असतात. यापैकी आपणाला 2 कृती सोडवायच्या असतात 5 गुणासाठी 1 कृती. आणि कृती 5E मध्ये निबंध लेखनाची ही कृती आहे. यामध्ये 3 पद्धतीचं लेखन आपल्या परीक्षेला विचारलं जातं. ते आपण
पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. यातला आपण पहिला लेखन प्रकार बघणार आहोत, प्रसंग लेखन. प्रसंग लेखन यामध्ये हा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं आणि कशा पद्धतीने लिहायचं याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर तुम्हाला काही तुमचं जे दैनंदिन जीवनामध्ये किंवा परिचित प्रसंग जे आहे, असे प्रसंग तुम्हाला दिलेले असतात, त्याचं वर्णन आपण करायचं असतं. किंवा एखादा चित्र किंवा मुद्दे तुम्हाला दिले जातात, त्या मुद्द्याच्या आधारे किंवा चित्राच्या आधारे आपण त्या प्रसंगाचं वर्णन करायचं असतं. या ठिकाणी शब्दमर्यादा आहे 80 ते 100 शब्द. मर्यादा 80 ते 100 शब्दाची. मर्यादा तुम्ही जास्त लिहिलात म्हणजे मार्क्स जास्त मिळतात असं नाही आहे. मर्यादा आपण ओलांडायची नाही. साधारणतः एक 10-20 शब्द जास्त झाले तरी चालतात, परंतु तुम्हाला मर्यादा दिलेली आहे 100 शब्दाची आणि तुम्ही जर 200-250 शब्दामध्ये जर तो निबंध लिहित असाल तर तुम्ही शब्दमर्यादा ओलांडलेली आणि त्या ठिकाणी आपल्या मार्कावर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून प्रसंगलेखन असेल, आत्मकथन असणार आहे किंवा वैचारिक लेखन, तिन्ही पद्धतीपैकी कुठल्याही पद्धतीचं लेखन प्रकार लिहित असताना मर्यादेला खूप महत्त्व आहे. एकतर शब्दमर्यादा जर आपण ओलांडली तर वेळ जास्त जाणार आहे आणि आपणाला इतर जे काही कृती आहेत त्याला आपण योग्य पद्धतीने न्याय देऊ शकणार नाही आहोत. आणि दुसरी गोष्ट की शब्दमर्यादा ओलांडल्यानंतर आपल्या मार्कावर सुद्धा त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. एक्झामिनर पेपर तपासत असताना त्या ठिकाणी आपणाला मार्क हे अपेक्षित मिळू शकत नाहीत आणि म्हणून योग्य मुद्देसूद आणि त्याचबरोबर योग्य पद्धतीचं लिखाण आपण करणं गरजेचं आहे. आता पहा, निबंध लेखन. निबंध लेखन म्हणजे काय, तर हा जो आपली मराठी भाषेची परीक्षा घेणारा कृतीपत्रिकेतला हा प्रकार आहे उपयोजित लेखनातला. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान किती आहे, सभोवताली घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याची जाण तुम्हाला आहे का, तुमचं त्याबाबत आकलन कसं आहे, तुमची लिखाण करत असताना तुमची भाषा, तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तक सोडून इतर तुमचा अभ्यास कशा पद्धतीचं आहे, अवांतर वाचन कशा पद्धतीचं आहे, तुम्ही विचार कशा पद्धतीने मांडू शकता, तुमच्यामध्ये ते कौशल्य कसं आहे, या सगळ्या गोष्टीची चाचपणी निबंध लेखनामध्ये केली जाते. आपल्या भावना, कल्पना आणि सृजनशीलता याचा आविष्कार शब्दांकित करणं म्हणजेच निबंध लेखन करणं होय. आणि स्वतःचे जे विचार आहेत त्या विचाराचं प्रकटीकरण करणं, ही क्षमता, हे कौशल्य आपणाला आत्मसात करण्यासाठी निबंध लेखनाचा सराव होणं अत्यंत आवश्यक आहे. निबंध हा विषय पाठांतर करून आत्मसात करता येत नाही. तुम्ही वेगवेगळ्या विषयावर सतत निबंध लेखन केलं पाहिजे, सराव केला पाहिजे, त्यातनंच हा विषय आत्मसात होत असतो. आपले जे विचार आहेत हे विचार निबंध लेखनामध्ये मांडत असताना जो विषय तुम्हाला दिलेला आहे त्या विषयाला अनुरूप आणि मुद्देसूद अशा पद्धतीची आपण मांडणी करणं गरजेचं आहे. कृतीपत्रिकेमध्ये निबंध लेखन करताना तुमचं जे लेखन आहे, तुम्ही लेखन करत असताना विषयाची मांडणी कशी करतायत, त्याच्यातील मुद्दे कशा पद्धतीने तुम्ही मांडतायत, तुमची भाषा त्या प्रसंगाला, त्या निबंधाला धरून आहे का, या सगळ्या गोष्टी आपले परीक्षक या ठिकाणी तपासत असतात. थोडक्यात
सांगायचं म्हणजे तुमच्यात भाषा सौंदर्याची, लेखन कौशल्याची कसोटी लागत असते तुमची. लेखन सौंदर्य ही लेखनाची एक बाजू आहे, परंतु आपण लिखाण करत असताना जी भाषा आपण वापरत असतो ती भाषा सोपी असली पाहिजे, सरळ असली पाहिजे आणि सहज असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपलं लिखाण सुंदर होऊ शकतं. तुमच्या भाषेचा दर्जा कसा आहे हे सुद्धा या निबंध लेखनामधनं तपासलं जातं. तुम्ही जे लिखाण करता ते लिखाण सुंदर असलं पाहिजे, आपलं हस्ताक्षर सुवाच्य असलं पाहिजे, नीटनेटकेपणा असला पाहिजे. आपण शुद्ध लेखनाला ऱ्हस्व दीर्घालाच्या ज्या काही चुका आहेत त्या टाळल्या पाहिजेत. नवीन मुद्द्याची सुरुवात निबंध लेखनामध्ये आपण नवीन परिच्छेदानं करणं गरजेचं आहे. या गोष्टीची आपण काळजी घेतली तर निश्चितपणे तुमचा निबंध एक उत्कृष्ट असा निबंध होईल, यात माझ्या मनात काही शंका नाही आहे. यात आपण पहिल्यांदा बघणार आहोत प्रसंग लेखन, ज्याला दुसरं नाव आहे अनुभव लेखन असंही म्हणलं जातं. आता प्रसंग लेखन हा निबंधाचा प्रकार वर्णनात्मक आहे. इथं वर्णन करायचं आहे. हे वर्णन कशाचं करायचं आहे तर आपण एखादी गोष्ट पाहिलेली आहे, एखादा प्रसंग आपण अनुभवलेला आहे, प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये तो प्रसंग आलेला आहे असं आपण काल्पनिक ठरवायचं आहे आणि त्या गोष्टीचं आपणाला वर्णन करायचं आहे. या ठिकाणी प्रसंग लेखनामध्ये आपण एखादी व्यक्ती पाहिलेली आहे, एखादं स्थळ पाहिलेलं आहे, एखादं दृश्य किंवा एखादा प्रसंग पाहिलेलं आहे आणि त्याचं शाब्दिक चित्र रेखाटणं म्हणजेच त्याचं वर्णन करणं, म्हणजेच याला आपण वर्णनात्मक किंवा प्रसंग लेखन असंही म्हणत असतो. निसर्गामधलं सुंदर किंवा एखादं भीषण दृश्य याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं, ते आपल्या शब्दांनी असं चित्रकार चित्राच्या माध्यमातून तो प्रसंग रेखाटत असतो. तो प्रसंग आपण शब्दाच्या माध्यमातून रेखाटायचा आहे. साधारणतः निबंधाचे सर्व विषय आपल्या परिचयाचे असतात. त्या प्रसंगात आपण आहोत असा आपण एक वेळ विचार करायचा आहे. त्या प्रसंगामध्ये आपण स्वतःला सामील करून घ्यायचं आहे. तिथं आपण असतो तर काय केलं असतं असा नुसता विचार मनात आणला तर त्या प्रसंगाशी आपण एकरूप होत असतो. आपल्या कल्पना, आपल्या भावना, विचार सारे काही तेथे एकवटत असतं आणि अशा भावनिक स्थितीत आपण त्या प्रसंगाचं वर्णन केलं तर ते कोरडे वर्णन राहत नाही. त्यामध्ये संवेदनशीलता निर्माण होत असते आणि संवेदनशीलता निर्माण झाली की ते लिखाण प्रभावी होत असतं. आपण जे लिखाण करतो त्या लिखाणाचं वाचन जे कोणी करतं त्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला पाहिजे, त्याच्या मनाला भिडला पाहिजे आणि हा प्रसंग हुबेहूब आपण तयार करायचा असतो. हे वर्णन कौशल्य या प्रकारात निबंधामध्ये अपेक्षित असतं आणि यासाठी हे वर्णन करण्यासाठी आपल्यामध्ये सूक्ष्म निरीक्षण शक्तीची गरज असते. दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी आपण बघत असतो, त्या बारकाईनं बघितल्या पाहिजेत, तपशीलवार त्याचं निरीक्षण करायला पाहिजे, तेव्हाच हे प्रसंग लेखन आपणाला लिहिता येत असतं. लेखन शैली अधिक विकसित होण्यासाठी अनुभव लेखन महत्त्वाचं आहे. प्रसंगाचं वर्णन करताना केवळ वरवर दिसणाऱ्या गोष्टीचा विचार न करता, तशी मांडणी न करता आपला निबंध, आपला प्रसंग लेखन जे कोणी वाचतंय त्याच्याही मनावर त्याचा परिणाम होणं अपेक्षित आहे आणि म्हणून त्या प्रसंगाचा भाग होऊन तो वाचणारा व्यक्ती त्या प्रसंगाचा भाग झाला पाहिजे आणि लिखाण करणाऱ्याने सुद्धा
आपण त्या प्रसंगाचा भाग आहोत असं ठरवून त्याचं वर्णन केलं पाहिजे, तेव्हा ते लेखन आकर्षक होत असतं. वाचकाच्या डोळ्यासमोर आपण मांडलेला प्रसंग उभा राहणं ही प्रसंगलेखनाची खरी कसोटी आहे. आता प्रसंगलेखन करत असताना कोणत्या गोष्टी काळजी घ्यावी? तर पहिली गोष्ट आहे की प्रसंग किंवा ती जी घटना आहे त्याचं स्वरूप स्पष्ट झालं पाहिजे. दुसरं गोष्ट आहे, त्यासाठी आपल्यामध्ये सूक्ष्म निरीक्षण क्षमतेची आवश्यकता आहे. बारीक बारीक तपशिलासह प्रसंगाचं वर्णन करता आलं पाहिजे आपल्याला. प्रसंगामध्ये ज्या भावभावना असतात त्याचं दर्शन वाचकाला घडलं पाहिजे. त्यातल्या भावभावना लोकांना कळायला पाहिजेत, वाचकाला कळाली पाहिजे, परीक्षकाला कळायला पाहिजे. चौथं मुद्दा म्हणजे चेहऱ्यावरचे भाव, हावभाव, शब्दाचे उच्चारण वगैरेमध्ये संवेदनशीलता असली पाहिजे. हे प्रसंगलेखन करताना कोरडेपणा नको आहे, प्रसंग वर्णनात त्याची अपेक्षा असते. सांगायचं गोष्ट म्हणजे महत्त्वाचे मुद्दे काही आहेत प्रसंगलेखन किंवा अनुभवलेखन करत असताना. तर जी घटना घडते त्याचा तुम्ही तार्किक विचार करणं गरजेचं आहे. तर्क लावले पाहिजेत. आपण तिथं असतो तर काय केलं असतो असा तर्क लावून आपण तो निबंधलेखन केलं पाहिजे. दुसरं आहे, प्रभावी आणि चित्रदर्शी भाषेचा वापर करावा. म्हणजे आपण शब्दाच्या माध्यमातून जो निबंध लिहितोय वाचणाऱ्याला तसं चित्र तयार झालं पाहिजे आणि प्रभावी अशी भाषा आपल्या निबंधाची असली पाहिजे. आता भाषा प्रभावी असली म्हणजे आपण जी दैनंदिन जीवनामध्ये भाषा वापरतो त्याच भाषेचा वापर करा. खूप अलंकारिक अशी भाषा वापरू नका. साधी, सोपी, सरळ परंतु ती मनाला भावली पाहिजे आकर्षक अशी भाषाशैली याचा आपण वापर करायला पाहिजे. त्याचबरोबर लेखन करत असताना प्रसंगानुसार प्रसंग कसा आहे त्या प्रसंगाला अनुसरून लेखन झालं पाहिजे. संवेदनशीलता असली पाहिजे. वाचकाच्या मनामध्ये आपलं जे लिखाण आहे ते लिखाण आपला निबंध घर केलं पाहिजे. हुबेहूब ते चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीचं प्रसंगलेखन आपण करणं गरजेचं आहे. आता आपण एक प्रसंग या ठिकाणी बघणार आहोत. तर आपल्या ठिकाणी महापुराचे थैमान या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. तुम्हाला मुद्दे तर विचारले जातील किंवा चित्र तरी दिलं जाईल. इथं मुद्दे आपण बघूया. नदीला पूर येणे, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, लोकांचे टेकडीवर स्थलांतर, माणसे गुरे पाण्यात वाहत जाणे, शाळेचे नुकसान होणे, मनाला विषण्ण वाटणे. कुठलाही प्रसंगलेखन लिहित असताना जे मुद्दे दिलेले आहेत मुद्द्याला धरून ते लिखाण करायचं. प्रत्येक मुद्द्याला वेगळा परिच्छेद तयार करायचा आणि मग हे लिखाण करत असताना प्रसंगलेखन असेल, वैचारिक लेखन असेल किंवा आत्मकथन, सुरुवातीला शीर्षक द्यायला विसरायचं नाही. शीर्षक हे महत्त्वाचं आहे. जरी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये शीर्षक द्या असा जरी प्रश्न नसला तरी शीर्षक देणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण याला योग्य असं साजेसं असं शीर्षक दिलेलं आहे, महापुराचं थैमान. आता हा महापूर आपल्या गावी आलेला आहे, आपण त्यावेळी होतो असा विचार करून आपणाला हा प्रसंग रेखाटायचा आहे. हे अनुभवाचं लेखन करायचं आहे. पाहूया थोडक्यात आपण याची माहिती घेऊया. कशा पद्धतीची भाषा आहे, कशा पद्धतीचं हे लिखाण आहे याची माहिती आपण घेणार आहोत. अरे पळा पळा, गावात नदीचे पाणी शिरलंय, नदीला पूर आलाय, उठा उठा पळा पळा. ही आरोळी ऐकली आणि आमच्या सगळ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. बाहेर येऊन पाहतो तो काय जोरदार पाऊस कोसळत होता. नदीच्या पाण्याचा लोंढा गावात गिळत आत शिरला होता.
जो तो जीवाच्या आकांताने टेकडीवर पळत होता. आम्हीही तीच वाट धरली. जरुरीपुरते सामान बरोबर घेतले. आता यानंतर मुद्दा बदलला आहे, परिच्छेद बदलणार होता आपण. घराबाहेर निघालो तोवर पाण्याचे लोंढे आमच्या घराला वेढत होते. त्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट, सगळेच भयानक. तेवढ्यात आमची सखूमावशी पाण्यात ओढली गेली. आईने टाहो फोडला. थोड्याच वेळात झोपड्या, मातीची कच्ची घरे, गुरेढोरे पाण्याच्या प्रवाहात वाहताना दिसू लागली. सगळी स्थिती भयानक होती. त्यात वीज गेलेली, प्यायला पाणीच नव्हते, आसऱ्यासाठी कोरडी जागा नव्हती. सगळीकडे दयनीय नजरेने इकडे तिकडे बघत होते. धावत पळत आम्ही टेकडीवर पोहोचलो. देवळाचा आसरा घेतला, पण पावसाच्या माऱ्यापुढे कोणाचाच निभाव लागत नव्हता. वयोवृद्ध माणसे, रुग्ण आणि तान्ही बाळे यांचे आता कसे होणार, सर्वांनाच काळजी लागून राहिली होती. काही वेळाने शासनामार्फत अन्नाची पाकिटे, औषधे, पिण्याचे पाणी आणि ब्लँकेटचा पुरवठा झाला. थोडेसे हायसे वाटले. मी माझ्या मित्रमैत्रिणींसह स्वयंसेवक व्हायचे ठरवले. अन्नपाणी वाटणे, औषधे देणे इत्यादी कामे आम्ही मनापासून केली. दुसऱ्या दिवशी पूर ओसरला. नदीच्या किनाऱ्यावर दलदल झाली होती आणि प्रचंड प्रमाणात कचरा पसरला होता. कुजलेल्या कचऱ्यात मेलेली जनावरेही होती. त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरली होती. जेमतेम शाळेत पोहोचलो, पण तेथेही वाईट स्थिती होती. मुसळधार पावसामुळे शाळेतील वह्या पुस्तकांचा लगदा झाला होता. ते सगळे पाहिल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुढे पूर ओसरला, पण मातीत मिसळलेला भाजीपाला, नदीचा आणि गढूळ पाणी पाहून सगळेच विषण्ण झाले होते. या पद्धतीनं हुबेहूब आपणाला महापुराचं चित्र डोळ्यासमोर येतं. संवेदनशीलता, घडलेले प्रसंग या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर येत असतात. अशा पद्धतीचं संवेदनशील लिखाण आपणाला त्या प्रसंग लेखनाचं करायचं आहे. या पद्धतीनं हा एक प्रसंग झाला. पुढचा एक प्रसंग आपण बघणार आहोत. वाचन प्रेरणा दिन या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. असा जर प्रसंग आला तर आपल्याला वाचन प्रेरणा दिन केव्हा असते, मकर संक्रांत केव्हा असते, दिवाळी केव्हा असते, किंवा वेगवेगळे सण उत्सव केव्हा असतात, ते महिने, तारीख याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला अवांतर वाचनाची खूप नितांत गरज आहे. पहा, इथे एक चित्र दिलेलं आहे पुस्तकाचं, कोशाचं आहे. तर कोशाचं प्रदर्शन, सुप्रसिद्ध कवी, लेखक यांच्याकडून मार्गदर्शन, बालवर्गाचं सादरीकरण, सामुदायिक काव्य वाचन, उतार्याचे अभिवाचन अशा पद्धतीचे हे मुद्दे देण्यात आलेले आहेत. सुरुवातीला कुठल्याही पद्धतीचं प्रसंग लेखन करत असताना आपण या ठिकाणी शीर्षक देणार आहोत आणि वाचन प्रेरणा दिन या विषयावर पुढील मुद्द्याचा विचारात घेऊन लेखन करा. यावरनं आपण या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन या पद्धतीचं शीर्षक या ठिकाणी देत आहोत. पहा, हे एक उदाहरणादाखल आपण निबंध बघूया. शेवटी निबंध किती जरी मी वाचून दाखवले तरी त्यांना आपणाला निबंध लेखन जमणार नाही आहे. त्यासाठी अनेक पद्धतीचं वाचन असलं पाहिजे. वर्तमानपत्राचं वाचन असलं पाहिजे, आजूबाजूच्या घडामोडीची माहिती असली पाहिजे, अवांतर वाचन असलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे लेखन विभागासाठी सराव हा खूप गरजेचा आहे. जितका जास्त तुम्ही सराव कराल तितकं जास्त पद्धतीने तुमचं लेखन कौशल्य वाढणार आहे. पहा, वाचन प्रेरणा दिन. अवांतर पुस्तकाचे वाचन करा, म्हणजे तुम्हाला निबंध पत्रलेखन करण्यासाठी मोठे शब्द भांडार उपलब्ध होईल, असे आमचे पानसरे सर नेहमी सांगतात. त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही अवांतर वाचन सुरू केले. हा वाचन प्रवास चालू असतानाच डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला. या निमित्ताने आम्ही सुप्रसिद्ध लेखक व कवी श्री अनंत भावे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यांनी आम्हाला कोणकोणती पुस्तके वाचावीत, ती कशी वाचावीत याबद्दल मार्गदर्शन केले.
छान छान कविता वाचून दाखवल्या आणि आम्हाला म्हणायलाही लावल्या. त्यावेळी सर्व विद्यार्थी काव्य गायनात रंगून गेले होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पुस्तकातील निवडक उतार्याचे अभिवाचन केले. मी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील संभाजींचे मनोगत रंगून जाऊन वाचले. त्याबद्दल माझे सर्वांनी कौतुक केले. बालवर्गातील 2 पिटुकल्यांनी तर सहअभिनय गोष्टी सादर केल्या. त्यानंतर त्यांनी परिजगत मधील वाचलेल्या पुस्तकाची यादी सादर केली. सर्वांनी त्यांचे कौतुक केले. आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांनी आमच्या वर्गात विविध प्रकारच्या कोशाचे प्रदर्शन भरवले होते. व्युत्पत्तिकोश, शब्दकोश, मराठी लेखनकोश कसे वापरायचे याचे आम्ही सादरीकरण केले. 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी या सादरीकरणास छान प्रतिसाद दिला. प्रमुख पाहुणे श्री अनंत भावे यांना हा उपक्रम अतिशय आवडला. माझ्यासाठी प्रत्येक दिन हा वाचन दिन असतो. दिसा माझी वाचावे काहीतरी या उक्तीप्रमाणे वाचनानंद मी रोजच घेत असतो, परंतु वाचन प्रेरणा सर्वांना मिळावी यासाठी हा दिन साजरा करायला मला आवडतो. अशा पद्धतीनं हे 2 आपण प्रसंग लेखन बघितलेले आहेत. आणखीन प्रसंग लेखनामध्ये जर बघायला गेला तर आपल्याला असाही विषय होऊ शकतो मुद्द्याच्या आधारे. अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर निबंध लिहा. म्हणजे अचानक पडलेला पाऊस असेल किंवा त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमाचा जो उत्सव आपण साजरा करत असतो त्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाचा प्रसंग लेखन आपणाला लिहावून येतं. किंवा परीक्षेच्या दिवशी झाली फजिती, म्हणजे परीक्षेचा अभ्यास करून गेलो वेगळ्या विषयाचा आणि परीक्षाच दुसऱ्याच विषयाची, याबद्दलचा या ठिकाणी या प्रसंगाचं लिखाण करा म्हणून येऊ शकतं. किंवा माझं पहिलं सूत्रसंचालन या पद्धतीचं प्रसंग लेखन विचारलं जाऊ शकतो. आपला जो वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या बाबतीमध्ये मिळालेली अमूल्य भेट, वाढदिवस तुम्ही कसा साजरा केला याबद्दल आपणाला या ठिकाणी प्रसंग लेखन आपल्या परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर प्रसंग लेखनामध्ये तुमच्या बालपण, माझं बालपण, काही मुद्दे दिले जातात. जुन्या आठवणीचा उजाळा, विहिरीत उतरण्याचा अनुभव असेल, माझा भित्रा स्वभाव, आजोबांच्या गोड आठवणी, असे काही मुद्दे देऊन बालपणाबद्दल माहिती सांगा म्हणलं जातं. त्याचबरोबर तुमच्या आठवणीतला एखादा हिवाळा याबद्दल प्रसंग लेखन करा म्हणलं जातं. किंवा त्याचबरोबर माझी लढाई या विषयाला काही मुद्दे दिले जातात. अपघात झालेला आहे, त्याच्यावर उपचार, परिस्थितीत लढण्याची मानसिक तयारी, मित्रमैत्रिणी, कुटुंबियांची साथ सोबत, उपचार आणि लढाई जिंकणं, अशा पद्धतीचं आहे. किंवा तुमचं माझं घर माझे प्रसन्न, अशा आपल्या घराबद्दलचा माहिती तुम्हाला लिहा म्हणलं जातं. किंवा त्याचबरोबर प्लास्टिकबद्दलची माहिती असते. पावसाळ्यात एखादी सहल तुम्ही आयोजित केलेली आहे त्याची माहिती असेल. अभयारण्यातला फेरफटका आहे, मुद्दे दिले जातात. अभयारण्यामध्ये तुम्ही फेरफटका मारला आहे त्या प्रसंगाची, तुमच्या सहलीबद्दलची माहिती. किंवा मुख्याध्यापकाच्या हस्ते तुमचा विशेष सत्कार झालेला आहे आणि त्या सत्काराचा प्रसंगाचं तुम्हाला वर्णन करा, अशा पद्धतीचा प्रश्न येतो. मार्च 2020ला जी आपली SSC बोर्डाची परीक्षा झाली, या परीक्षेमध्ये प्रसंग लेखनाचा एक विषय आलेला होता. तर यामध्ये चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर आयोजित जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ, म्हणजे जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ 10 जानेवारीला झालेला आहे. वेळ सकाळी 10 वाजताची आहे. प्रमुख पाहुणे माननीय शिक्षणाधिकारी आहेत, चंद्रपूर जिल्हा परिषद चंद्रपूर. आणि या जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ जो आहे
त्या समारंभाला तुम्ही हजर आहात आणि तुमच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं कौतुक करण्यासाठी तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंग लेखन लिहा. अशा पद्धतीचा प्रश्न मार्च 2020च्या बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये हा विषय आलेला होता आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा विषय आपण लिहायचा असतो. अशा पद्धतीचे आपल्या परीक्षेला प्रश्न येत असतात. यानंतर आपण दुसरं लेखन कौशल्य आपण बघणार आहोत आणि ते म्हणजे आत्मकथन. आत्मकथनाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आत्मकथनामध्ये हा दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न 5E मधला हा लेखन कौशल्यातला लेखन प्रकार आहे. तर या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला एखादं चित्र दिलेलं असतं. किंवा काही मुद्दे दिलेले असतात आणि त्या आधारे ते जे चित्र दिलेलं असतं त्या चित्रातला एक घटक, अनेक घटक दिलेले असतात, त्यापैकी एक घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून आपणाला आत्मकथन लिहायला सांगितलेलं असतं. हे आत्मकथन लिहायचं असतं. दुसरं, तुम्हाला या ठिकाणी हे आत्मकथन जे असतं ते प्रसंगलेखनाप्रमाणेच 80 ते 100 शब्दामध्ये लिहायचं आहे. आत्मकथन विषयामध्ये आपणाला जे परिचित अनुभव विश्व आपणाला अवतरायचं असतं किंवा सांगायचं असतं. 8 गुणासाठी दोन्हीपैकी एक आहे, ऑप्शनलमध्ये असतं. 3 लेखन प्रकारापैकी एक लेखन प्रकार आपणाला लिहायचा असतो. आत्मकथन म्हणजे काय? आत्म म्हणजे स्वतःबद्दलची माहिती, स्वतःच्या आयुष्याबद्दलची माहिती किंवा वृत्तांत लिहायचा असतो. आपण ज्या गोष्टीचं आत्मवृत्त लिहित असतो, उदाहरणार्थ झाडाचं आत्मवृत्त असेल, एखाद्या पक्षाचं आत्मवृत्त असेल, पेनचं आत्मवृत्त असेल, एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूचं आत्मवृत्त असेल, त्यावेळेस ती व्यक्ती किंवा ती वस्तू स्वतः आपण आहोत अशी कल्पना करून आपण लिहायचं असतं. म्हणून हा जो लेखन प्रकार आहे, हा लेखन प्रकार लिहित असताना आपण लिखाण हे प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामामध्ये लिहायचे. प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम कोणतं आहे? मी, मला, माझा हे सर्वनाम एकवचनी प्रथम पुरुषी आहेत आणि ह्याच सर्वनामाचा आपण पूर्ण निबंधामध्ये वापर करायचा आहे. ज्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं आपण आत्मकथन लिहिणार आहोत, मग ती वस्तू सजीव असू शकते किंवा निर्जीव असू शकते. ती वस्तू ती गोष्ट, तिचा जन्म कुठं झाला, तिची परिस्थिती, तिच्यामध्ये काय बदल झाला, आजची तिची स्थिती काय आहे, जगताना तिच्या आयुष्यामध्ये कोणती सुखदुःख आलेली आहेत, या सगळ्याचं कथन आपण करायचं असतं. आणि या ठिकाणी असं लिखाण करत असताना अशी कल्पना करून लिखाण करणं म्हणजे आत्मकथन करणं. आणि या अशा प्रकारच्या लेखनाला मनोगत, आत्मनिवेदन, आत्मवृत्त किंवा स्वतःचं कैफियत मांडणं अशा निरनिराळे शब्दसुद्धा आहेत. आता पहा, माणसाप्रमाणेच अन्य प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती यांनासुद्धा भावभावना आहेत, यांनासुद्धा सुखदुःख आहेत असं आपण मानलं पाहिजे. जसं माणसाला आहे तसं प्रत्येक सजीवाला आहे. निर्जीव वस्तूसुद्धा, त्यांनासुद्धा सुखदुःख असतात, भावभावना असतात असं आपण एक वेळा मानायचं. माणसाच्या जीवनामध्ये सर्व प्राणी मात्र व निर्जीव वस्तू या सगळ्यांचं महत्त्वाचं कार्य असतं, हे लक्षात घ्या. कारण आपण एकटं जगू शकत नाही. या निसर्गातले सगळे सजीव आणि निर्जीव याच्यामुळं आपलं जगणं सुसह्य होत असतं. आणि म्हणून
सर्व प्राणी मात्र आणि निर्जीव वस्तू या सगळ्याचं अस्तित्व एकमेकावर अवलंबून आहे. ही सगळी परिसंस्था आहे असं आपण मानलं पाहिजे. आणि म्हणून एखादी निर्जीव वस्तू असेल किंवा एखादा प्राणी असेल, पशु पक्षी असेल, जलचर प्राणी असेल, वनस्पती असेल, ते म्हणजे आपण आहोत. त्या गोष्टीची जागी आपण आहोत असं मानून कल्पना करायची आणि त्यांच्या सुखदुःखाचा अनुभव आपण घेतला पाहिजे आणि तशा पद्धतीचं लिखाण आपण केलं पाहिजे. आत्मकथनाचा विषय तुमच्या परिचित अनुभव विश्वातलाच असेल. या निबंधामध्ये तुम्हाला सजीव आणि निर्जीव वस्तू स्वतःच बोलत आहेत अशी कल्पना केलेली असल्याने या निबंधाचं लेखन प्रथम पुरुषी एकवचनी आपलं लिखाण असणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपणाला हे आत्मकथन लिहायचं आहे. आत्मकथन लिहित असताना, हे मांडत असताना आपण आणखीन काही गोष्टीची काळजी घ्यायचं आहे की या सजीव निर्जीव यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे ठळक प्रसंग आपण मांडले पाहिजे. त्यांच्या वाट्याला आलेले दुःख मांडले पाहिजे. त्यांच्या व्यथा याचा उल्लेख आपल्या निबंधामध्ये झाला पाहिजे. ते मांडताना त्यांचे उपेक्षित जगण्यातली विसंगती आपण स्पष्ट करायला पाहिजे. आलेले चांगले वाईट असे दोन्हीही अनुभव आपण मांडायला पाहिजेत. त्यांच्या इच्छा, त्यांच्या अपेक्षेचा उल्लेख आपण निबंधामध्ये करायला पाहिजे. निवेदक म्हणून आपणच त्यांचे विचार मांडत असतो, त्यामुळे भाषा नेहमीच्या व्यवहारातील वापरली पाहिजे, नेहमीची भाषा असली पाहिजे. आपल्या लेखनामध्ये निवेदकाच्या भावभावनाशी एकरूप होऊन वाचकाला, जो वाचन करतो आहे आपला निबंध, तो सुद्धा त्या निबंधाशी एकरूप झाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण निबंध लिखाण केलं पाहिजे. आता हा निबंध लिहित असताना काय काळजी घ्यावी, तर आत्मकथन करत असताना सजीव आणि निर्जीव घटकांचा सर्वसमावेशक विचार केला पाहिजे. आपल्या निरीक्षण शक्तीने त्यांच्या भावना, सुखदुःख, त्यांच्या सवयी, त्याचा आपणाला काय उपयोग आहे, त्यांचं कार्य काय आहे याचा आपण शोध घेतला पाहिजे. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना पहिल्यांदा केली पाहिजे आणि तो निबंध लिहिला पाहिजे. कल्पनाशक्तीच्या आधारे नाट्यपूर्ण रीतीनं कल्पना मांडली पाहिजे. आणि संपूर्ण लेखन करत असताना प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा उपयोग आपण केला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. आणि या निबंधाला निबंध लिहित असताना आपण पहिल्यांदा निबंधाला शीर्षक देणं गरजेचं आहे. आता पहा, एक निबंध आपण बघणार आहोत की पुढील मुद्द्याच्या आधारे शेतकऱ्याचं मनोगत लिहा. एखादं चित्र येऊ शकतं किंवा मुद्दे येऊ शकतात. इथं शेतकऱ्याचं चित्र आहे, लहरी पाऊस देण्यात आलेलं आहे आणि हे चित्र आहे, शेतकरी शेतात काम करतो आहे, छोटा शेतकरी आहे, थोडी जमीन आहे, काळी आई आहे, लहरी पाऊस आहे, आकाशाकडे त्याचे डोळे आहेत, पहिला पाऊस आला आहे, सगळे काही पावसावर अवलंबून आहे. आणि यावर आधारित, या मुद्द्याच्या आधारित हा शेतकरी जो आहे त्याचं मनोगत आपणाला लिहायचं आहे, त्याचं आत्मकथन लिहायचं आहे. आपण या निबंधाला शीर्षक दिलेलं आहे, आपण शेतकऱ्याचे मनोगत. शीर्षक द्यायला आपणाला विसरायचं नाही आहे. पहा, हा पूर्ण निबंध प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामामध्ये मी, मला, माझा या पद्धतीचे जे सर्वनाम आहेत ते प्रथम पुरुषी सर्वनाम आहेत आणि याचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तू, तुला, तुझा किंवा तृतीय पुरुषी सर्वनाम याचा उपयोग या ठिकाणी करायचा नाही आहे. जर तसं केलं तर ते आत्मकथन होऊ शकत नाही. पहा, या मुद्द्याच्या आधारे हा निबंध आपण वाचन करूया. मी आहे एक छोटा शेतकरी. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही, पण नापीकही नाही. या जमिनीवरच आजवरच्या आमच्या पिढ्या पोसल्या गेल्या आहेत. या जमिनीवर माझं जीवापाड प्रेम आहे, पण या प्रेमानं काय भागणार.
पीक अवलंबून असतं ते त्या लहरी राजावर, म्हणजे आपल्या पावसावर. आमच्या गावच्या जवळपास मोठी नदी नाही. लहान सहान नद्यांना पाणी असते, पण तेही पावसावर अवलंबून उन्हाळ्यात. त्या पण आटून जातात. त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की आम्हा शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठं दिसतोय का आमचा काळा विठोबा, म्हणजे काळा ढग हो. शेतं नांगरून ठेवायची, काटं काढायचं, ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत राहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नाही. 4-4, 5-5 कोसावरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात. मग कधीतरी अवचित मळभ येतं, अंग गदगदून निघतं, सोसाट्याचा वारा सुटतो. इतक्यात पावसाचे थेंब टपटप गळू लागतात. क्वचित काहीतरी गारा पडतात. आणि गारांनी अंगण भरून जातं. लहान मोठी म्हातारी कोतारी त्या पावसात न्हावून निघतात. पावसात फक्त शरीरच भिजतात असं नाही, तर मनही निवतात. आता शेतीला लागायला हवं, भिजलेल्या जमिनीत बियाणं टाकायला हवं. पाऊस राजाने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून असतं ते त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिळतील ते दाणे, त्यावर सगळं वर्ष काढायचं. हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्यांचं नशीब. पोळा झाला की पाऊस सरला. उरलेल्या 8 महिन्यात दुसरं पीक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नशिबी कायमचं दारिद्र्य, कायमची उपासमार. काय करणार? मग बँकेतून कर्ज घ्यावे लागते. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो. आमच्या गावापासून थोड्या अंतरावर मांजरी नदी वाहत आहे. इकडच्या भागातील नद्यामध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि या कालव्यांच्या मदतीनं तिथं पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावचा किती फायदा होईल. आम्ही पण 2 पिकं काढू शकू, बागायत करू शकू. पण हे आमचं मनोगत कधी पुरं होणार, परमेश्वर जाणे. अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या भावना या ठिकाणी मुद्द्याच्या आधारे मांडण्यात आलेलं आहे. संवेदनशीलता आहे, शेतकऱ्याचं दुःख, त्याचं मत या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. या आत्मकथनामध्ये अशा पद्धतीनं लिखाण आपणाला करायचं आहे. नेमकी आपणाला आयडिया यामधनं नक्कीच येणार आहे. यानंतर अलीकडं आपण पत्र नाही, परंतु आपल्या पाठामध्ये आप्पाचं पत्र नावाचं एक पाठ आहे पहा, आणि त्यावर आधारित पत्राचा आत्मवृत्त हा निबंध आपण बघणार आहोत. अलीकडं ईमेलचा जमाना आहे, परंतु पत्रसुद्धा आपण ईमेल पद्धतीचंच आपल्या अभ्यासक्रमाला आहे. परंतु पत्राचं मनोगत काय आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी बघूया. पत्र नव्हे मित्र, सर्वांना बातम्या देणे. पत्र प्रकाराला महान व्यक्तींनी प्रसिद्धी दिली. चित्रपट, नायक, गाणी यात उल्लेख. पत्रांची विविध रूपे, डिजिटल माध्यमांचं आगमन, विद्यार्थ्याशी अजून मैत्री. पुढील मुद्द्याच्या आधारे पत्राचं आत्मवृत्त लिहा. शीर्षक द्यायचं आहे आपल्याला, पत्राचे आत्मवृत्त. आपण आत्मवृत्त किंवा मनोगत अशा पद्धतीचं त्या वस्तूबद्दलचं आत्मकथन लिहित असताना अशा पद्धतीचं आपल्याला शीर्षक द्यायचं आहे. पहा, आपण हे पत्र वाचन करूया. पत्राचे आत्मवृत्त. पत्र नव्हे मित्र, अशी गेली अनेक वर्ष आमची ख्याती होती. गाव असो की शहर, सगळीकडे पाठीवर खाकी पोतडीत, खाकी वेशात आमचे गट्टे घेऊन पोस्टमॅन जात असे. पोस्टमॅन आला की प्रत्येक घरातल्यांना माझ्या येण्याची उत्सुकता असे, कारण मी सगळ्यांसाठी कोणती ना कोणती खबर घेऊन येत असे.
माझ्यावर काहीजण खुशाली पाठवत, काहीजण विशेष बातमी पाठवत, कधी खरमरीत कानउघडणी असे, कधी शुभवार्ता घेऊन जात असे. माझ्या घरी येण्याने घरातले वातावरण बदलत असे. एवढे मात्र खरे, यामुळे मी सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होतो. पंडित नेहरू, साने गुरुजी, ना. ग. गोरे यासारख्या महान व्यक्तींनी महत्त्वपूर्ण लेख आमच्यावर लिहिले. म्हणून पाठ्यपुस्तकात सुधासपत्र असा धडा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी होता. अनेक चित्रपटामध्ये आमच्यावर गाणी लिहिली गेली. काही चित्रपट, नाटक यांच्या संहितामध्ये आमचा उल्लेख करण्यात आला आहे. काही कवींनी आमच्यावर कविता लिहिल्या. लोकगीतं, लोककथा यामध्ये आम्हाला स्थान देण्यात आले आहे. पाकिट, आंतरदेशीय, लिफाफा अशी माझी अनेक रूपे आहेत. मजकूर जास्त असेल, काही खास असेल तर पाकिटात मला सुरक्षित केले जाईल. परंतु कार्ड हे माझे मूक रूप आहे. माझ्यावर योग्य पिनकोड आणि योग्य पत्ता लिहिला की माझा प्रवास इच्छित स्थळी होत असे. सध्या नवे तंत्रज्ञान आले आहे. संपर्कासाठी अनेक नवी साधने हाताशी आली. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यामुळे तुमच्या दारात पोस्टकार्ड, पोस्टमॅन न येता बातम्या, निरोप कळू लागले. या बदलाला मी मनापासून स्वीकारले आहे. त्यामुळे या सर्व माध्यमांना मी माझे आधुनिक डिजिटल रूप मानतो. मुलांनो, तुमच्यासोबत मात्र मी पत्रलेखन नमुन्याच्या रूपात कायम राहणार आहे. आणि मामाचे पत्र हरवले हा खेळ तुम्ही शाळेत असेपर्यंत खेळणारच आहात, तेव्हा मी तुमचा मित्र राहणारच आहे. अशा पद्धतीनं पत्राचा आत्मवृत्त, याबद्दलची एक आयडिया, याबद्दलची एक कल्पना आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. यानंतर आपण तिसरा जो प्रकार आहे तो वैचारिक लेखन बघणार आहोत. परंतु आत्मकथनामध्ये आणखीन कोणकोणते आत्मकथन येऊ शकतं याचं आपण थोडक्यात माहिती घेऊया. मी आरसा बोलतो आहे. आरशाबद्दलची माहिती विचारली जाते किंवा एखादं चित्र एखाद्या प्राण्याचं दाखवून त्याचं आत्मकथन विचारलं जातं. उदाहरण बघायला गेलं तर कचरापेटीचं आत्मकथन विचारलं जातं, कारण आज आपल्याला माहीत आहे स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. किंवा एक पुस्तक, पेन दिली जाते आणि यापैकी कुठले एका वस्तूचं आपणाला आत्मकथन लिहा म्हणून आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीचं हे काही नमुन्यादाखल आपण आत्मकथन या ठिकाणी त्याच्या शीर्षकाबद्दलची माहिती घेत आहोत. त्याचबरोबर आणखीन जर पाहायला गेलं तर आत्मकथनामध्ये विषयामध्ये जर बघायला गेलं तर रस्त्याची कैफियत विचारलं जाऊ शकेल किंवा सीमेवरील जवानाचं मनोगत विचारलं जाऊ शकेल किंवा झाडाबद्दलचं मनोगत विचारलं जाऊ शकेल. त्याचबरोबर एखाद्या भांड्याचं आत्मकथन विचारलं जातं, एखाद्या वारकऱ्याचं मनोगत आपल्याला विचारलं जाईल किंवा एखाद्या फुलाचं, पक्ष्याचं आत्मकथन विचारलं जाईल, धान्याच्या रोपाचं आत्मकथन आपल्याला विचारलं जाईल किंवा मोबाईल, तुमच्या आमच्या जीवाभावाचा जवळचा सोबती, त्याचं आत्मकथन विचारलं जाईल. पाण्याचा किंवा नळाचं आत्मकथन विचारलं जाईल. आभाळाचं आत्मकथन, आभाळाचं घराणं या ठिकाणी आपल्याला परीक्षेला विचारलं जाईल. मार्च 2020 ची जी SSC बोर्डाची परीक्षा झाली त्या परीक्षेला आत्मकथन झाडाचं विचारण्यात आलेलं होतं. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. झाड आणि झाडाच्या बाबतीमध्ये आपणाला आत्मकथन विचारलेलं होतं. आजची स्थिती झाडाची, उपयुक्तता किंवा झाडाचं महत्त्व, आनंद झाडाला कशाबद्दल होतो आणि झाडाची खंत. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपणाला निबंध मार्च 2020च्या SSC बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेला होता आणि या दृष्टीनं आपल्याला निश्चितपणे कळालेलं असणार आहे आत्मकथन आपण कसं सोडवायचं. यानंतर तिसरा
लेखन प्रकारातला भाग आहे आणि ते म्हणजे वैचारिक लेखन. प्रश्न 5 मधला तिसरा. आपणाला 3पैकी कोणतंही एक सोडवायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी साधारणतः काही मुद्दे दिले जातील किंवा क्वचित प्रसंगी एखादी चित्रकृती, एखादं चित्र दिलं जाईल आणि त्यावर वैचारिक लेखन करायचं. चित्रातलं लहान चित्रघटक म्हणजे एक प्रकारे लेखनासाठी दिलेला मुद्दाच असतो आणि फक्त हेच मुद्दे निबंधामध्ये यायला हवेत असं बंधन नसतं या वैचारिक लेखनामध्ये. या मुद्द्यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या मुद्द्याचे सुद्धा वैचारिक लेखनामध्ये भर टाकू शकतात. लेखनामध्ये जे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये, ते मुद्दे कोणत्या क्रमानं यावेत, कोणत्या मुद्द्याला किती महत्त्व द्यावं हे चित्रावरून आपल्याला सहज कळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुक्तपणे या ठिकाणी हे लिखाण करता येतं वैचारिक लेखनामध्ये. इथे शब्दमर्यादा 100 ते 120 शब्दामध्ये तुम्ही लिहू शकता. 8 मार्काला आहे. 3पैकी तुम्हाला एक सोडवायचं आहे. आता वैचारिक लेखन करण्यासाठी आपला अभ्यास खूप असणं गरजेचं आहे. अवांतर वाचन, वर्तमानपत्र, इतर गोष्टीची अवांतर माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुठल्याही विषयाचा सखोल आणि सर्वांगीण आढावा घेऊनच स्वतःचे मौलिक विचार मुद्देसूद मांडणं यालाच वैचारिक लेखन असं म्हणतात. स्वतःच्या विचारांना इथं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही हा विचार लिहित असताना तर्कशुद्ध मांडणी या ठिकाणी असणं गरजेचं आहे. या प्रकारात दिलेले विषय हे आपल्या अवतीभोवतीचे असतात, परिस्थितीच्या संदर्भातले असतात. आपल्या भोवती सध्या काय काय घडतंय, कोणत्या उणिवा आहेत आणि ह्या उणिवा, हे दोष, याचे कारणं काय आहेत, ही कारणं आपण कशी दूर केली पाहिजेत आणि हे कारणं दूर करत असताना कोणत्या अडचणी समाजामध्ये येत असतात, त्या अडचणीवर मात कशा पद्धतीनं करायची, या सगळ्या प्रश्नाची मांडणी या प्रकारच्या लेखन प्रकारामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला माहीत असेल वैचारिक लेखन यासाठी आपला अभ्यास किती असणं गरजेचं आहे. आपले विचार मांडत असताना आपल्या विचाराला अनुकूल असलेले सगळे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. त्याचबरोबर आपण जो नाण्याला 2 बाजू असतात, त्या पद्धतीनं आपण जसा विचार करतो त्याच्या प्रतिकूलसुद्धा मुद्दे असू शकतात आणि म्हणून दुसरी बाजूसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण जे मत मांडतोय त्याची विरुद्ध बाजू कशी निराधार आहे, कशी चुकीची आहे, हे आपण सप्रमाण या ठिकाणी या वैचारिक निबंध प्रकारामध्ये आपण दाखवलं पाहिजे. आपल्याला अनुकूल मुद्दे जे आहेत, आपलं मत मांडताना ते प्रभावीपणे मांडताना त्याला समर्थनार्थ असं व्यवस्थित स्पष्टीकरण आपण देणं गरजेचं आहे. आपली बाजू कशी योग्य आहे हे या निबंधामधनं आपण सांगणं गरजेचं आहे. या निबंधामध्ये लेखनाची भाषा सोपी असली पाहिजे, साधी असली पाहिजे, भारदस्त असली पाहिजे. तेव्हाच आपला निबंध हा श्रेष्ठ असतो असं नाही आहे. तर या ठिकाणी हे लिखाण करत असताना आपण गंभीरपणे लिहिणं गरजेचं आहे. भाषा आपली जी भाषा आहे ती भाषा वापरा. स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दामध्ये आपण मांडणं गरजेचं आहे. आता वैचारिक लेखन हा जो काही प्रकार आहे, या प्रकारामध्ये आपण कोणत्याही विषयासंबंधीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्यामागचा इतिहास याचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे. त्या विषयाच्या दोन्ही बाजू समर्थपणे सुसंगत मांडलं पाहिजे आणि यालाच आपण वैचारिक लेखन असं म्हणत असतो. अशा प्रकारच्या लेखनासाठी येणारे जे विषय आहेत साधारणतः आपल्या परिचयाचे असणार आहेत. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काय कमतरता आहेत, त्याची कारणं, सुधारण्याची क्षमता, त्यासाठीचं प्रयत्न, अडचणी, या सगळ्या मुद्द्याचा समावेश आपण करणं गरजेचं आहे. अशा वैचारिक लेखनासाठी तुमचं वाचन, सामान्य ज्ञान, तुमचं निरीक्षण, चिकित्सक विचार या गोष्टी आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. या पद्धतीचं लिखाण करत असताना, वैचारिक लेखन करत असताना या लेखनामध्ये जो विषय त्या विषयासंदर्भात आपल्या विचाराला महत्त्व देणं गरजेचं आहे.
आपण जो विचार मांडतो तो विचार योग्य असू शकतो किंवा त्याची उलटी बाजू असू शकते, अयोग्य असू शकतो. दोन्ही बाजूची साधक बाधक चर्चा आपण या ठिकाणी करायचं आहे. विचारांना तर्क आणि सुसंगत मांडणी असणं गरजेचं आहे. आपला विचार समर्थपणे मांडण्यासाठी आपण या ठिकाणी सुभाषितं, म्हणी, सुवचनं तसंच प्रसिद्ध विचारवंताचे विचार याचा आधार आपण घेऊन या ठिकाणी हे निबंध, वैचारिक लेखनाचा निबंध आपण लिहू शकतो. म्हणजे आपण कवितेच्या ओळी, सुभाषित, म्हणी, वाक्यप्रचार याचा आपणाला वापर करायचा आहे. आपण एक निबंध बघणार आहोत. पाणी अडवा, पाणी जिरवा. पाणी हा विषय महत्त्वाचा आणि यावर मुद्दे आपण बघणार आहोत. पाणी टंचाई ही समस्या आहे. पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन. पाणी टंचाई दूर झाल्यास भूमी सुजलाम सुफलाम होईल. वृक्ष लागवडीची आवश्यकता आणि शेतीच्या उत्पादनावर परिणाम. म्हणजे पाणी टंचाई ही समस्या आहे, शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो. पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन, वृक्ष लागवडीची आवश्यकता आणि पाणी टंचाई दूर झाल्यास भूमी सुजला सुफला. या पद्धतीचं हा लिखाण आणि याला आपण शीर्षक देणार आहोत. यालासुद्धा आपणाला शीर्षक द्यायचं आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा. पाण्याबद्दलचं महत्त्व आहे. पाहूया हा निबंध. दोन्ही बाजूचे आपणाला विचार करायचं आहे आणि हा वैचारिक पद्धतीचा लिखाण विचार आपणाला मांडायचे आहेत. हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या सोडवण्याला अग्रक्रम द्यावा लागतो. खेड्यापाड्यातून ही समस्या फारच बिकट आहे. शहरात ठराविक वेळी पाणी येत असेल तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते. पण खेड्यापाड्यातील लोकांना गढाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते किंवा गावात येणाऱ्या टँकरमधून कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी करणे भाग पडते. स्वच्छतेसाठी पाणीच उपलब्ध नसल्यामुळे अस्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय. माणसाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण भासते तर शेतीला आणि वनस्पतीच्या वाढीला पाण्याची गरज किती पराकोटीची असेल याची कल्पना केलेलीच बरी. आपली पाण्याची सर्व गरज पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. फक्त 4 महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवणे, मुरवणे, साठवून ठेवणे आणि मग गरजेनिहाय काटकसरीने वापरणे एवढेच आपल्या हाती आहे. आपण धान्य पेरतो, मग त्यातून आमाप धान्य उगवते. त्याप्रमाणे पाणी पेरून पाण्याचे पीक घेता येत नाही. आपल्याला फक्त पावसाचे पाणी मिळते. हे पाणी कसे अडवायचे आणि आपल्याकडे वळवायचे याचा अत्यंत अनोखा प्रयोग सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने केला. शेकडो गावातील शेतकऱ्यांना प्रेरित केले. बंधारे बांधणे, चर खोदणे, तळी खोदणे अशी कामे लोकांची अफाट शक्ती वापरून उभी केली. अशीच कामे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांनीही केली. खरे सांगायचे म्हणजे या सगळ्यांनी पाणी मिळवण्याचा एक आदर्शच घालून दिला आहे. सध्या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत. झाडे नुसती लावणे उपयोगाचे नाही तर त्यांना सांभाळही केला पाहिजे. प्रत्येकाने किमान 10 झाडे लावावीत अशी सक्तीच केली पाहिजे. कल्पना करा की भारताची लोकसंख्या 125 कोटी आहे. प्रत्येकाच्या नावाने 10 झाडे लावली गेली तर एका वर्षात 1250 कोटी झाडे लागतील. पण हे होत नाही. झाडामुळे जमिनीखालचे पाण्याचे झरे वाहते राहतील. जमिनीखालची पाण्याची पातळी वाढेल. विहिरींना, नद्यांना बारमाही पाणी राहील. हे सर्व आम्हाला शाळेत शिकवले जाते, पण व्यवहारात मात्र हे दिसत नाही. असे का? आता खूपच उशीर झाला आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे 11 विक्राळ दर्शन घडलेले आहेच. त्यातून बाहेर पडण्यासाठी आता युद्धपातळीवर काम करावे लागेल.
मग मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरेल. अशा पद्धतीनं पाणी अडवा पाणी जिरवा याच्याबद्दल काय उपाययोजना केल्या पाहिजेत, कशा पद्धतीची परिस्थिती आहे आज पाण्याची, आपण कसं वागलं पाहिजे भविष्यामध्ये, याबद्दलची वैचारिक माहिती या ठिकाणी आपण वेगवेगळ्या मुद्द्याच्या आधारे आपण या ठिकाणी मांडू शकतो. यानंतर पुढचा विषय आजचे चित्रपट. मुद्दे वैविध्यपूर्ण चित्रपट, मनोरंजनाचे साधन, दर्जेदार चित्रपट, चित्रपटाचे परिणाम चांगले वाईट, चित्रपट निर्मितीत येणारा पैसा व त्याचे परिणाम. या मुद्द्याच्या आधारे आपण हा वैचारिक निबंधाचा प्रकार पाहूया. शीर्षक आहे आजचे चित्रपट. आपले अनेक चित्रपट गल्लाभरू आहेत यात शंकाच नाही. प्रचंड हिंसा, भडक शृंगार, दणदणाट असलेले संगीत, आलिशान घरे, आलिशान गाड्या, वेगवेगळ्या देशातील दृश्य याने हे चित्रपट भरलेले असतात. खूप लोकांना ते आवडतात. मात्र अलीकडे भारतीय चित्रपट प्रगल्भ होऊ लागला आहे. एकापाठोपाठ एक उत्तम दर्जाचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ब्लॅक, पिको, रंग दे बसंती, लगान, स्वदेश, तारे जमीन पर, दंगल यासारखी विविध सामाजिक समस्या हाताळणारी व बदलते समाजमानस समर्थपणे प्रकट करणारे उत्तमोत्तम चित्रपट येत आहेत. हेराफेरीसारखा निखळ मनोरंजनात्मक चित्रपटही भारतीय चित्रपट दर्जेदार बनत असल्याची साक्ष देतो. मध्यंतरी मराठी भाषेत ग्रामीण तमाशाप्रधान किंवा सामान्य पातळीवरील एकाच छापाचे मनोरंजनपर चित्रपट निघत असत. पण आजकाल आधुनिक समाज जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट मराठीत येऊ लागले आहेत. अनेक ज्वलंत व वैविध्यपूर्ण विषय मराठी चित्रपटातून हाताळले जाऊ लागले आहेत. श्वास, चेकमेट, वळू, देऊळ, मुंबई पुणे मुंबई, एंटरटेनमेंट, दुनियादारी, व्हेंटिलेटर यासारख्या मराठी चित्रपटांनी प्रादेशिक चित्रपटही जागतिक दर्जाचे बनू शकतात हे दाखवून दिले आहे. त्यामुळे लगान, श्वास यासारख्या चित्रपटांनी ऑस्कर पारितोषिकांच्या स्पर्धेत धडक मारली तेव्हा सर्व भारतीय अभिमानाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले. प्रचलित पद्धतीनुसार चित्रपट निर्मितीला खूप म्हणजे अक्षरशः अब्जावधी रुपये खर्च येतो. निर्मात्याला अनेक लोकांकडून पैसे घ्यावे लागतात. हे पैसे देणारे लोक विविध प्रकृतीचे असतात. भ्रष्टाचारी असतात, राजकारणी असतात, तसेच गुन्हेगारी क्षेत्रातलेही असतात. पैसे दिल्यामुळे या लोकांच्या प्रत्यक्ष चित्रपटात हस्तक्षेप सुरू होतो. कथानक कोणते असावे, त्याचे चित्रीकरण कोठे करावे, कोणते कलाकार घ्यावेत वगैरे बाबतीत ही माणसे ढवळाढवळ करतात. साहजिक चित्रपटाच्या दर्जावर परिणाम होतो आणि अत्यंत सुमार दर्जाचे कलाहीन चित्रपट निर्माण होतात. हिंसाचारावर आधारलेले भडक ढंगाचे चित्रपट मोठ्या प्रमाणात दिसण्यामागे हेच कारण आहे. याचा समाजाच्या अभिरुचीवर परिणाम होतो. शिवाय समाजातले वातावरण बिघडण्यास व चित्रपट कारणीभूत ठरतात. आता माहिती तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र क्रांती घडू पाहत आहे. चित्रपट कलेची दृष्टी असलेले प्रतिभावान तरुण दिग्दर्शक नवनवीन कलात्मक चित्रपट निर्माण करीत आहेत आणि हे चित्रपट इंटरनेटवर प्रसिद्ध करीत आहेत. हे चित्रपट आमच्या पिढीला आवडत आहेत. इंटरनेटवरील काही चित्रपटांना तर चित्रपटगृहात सादर होणाऱ्या चित्रपटापेक्षा अधिक प्रेक्षक संख्या मिळवली आहे. यामुळे आता उत्तमोत्तम चित्रपट निर्माण होत आहेत. हे चित्रपट समाजाचे वास्तव दर्शन घडवतात, अपप्रवृत्तीचे दर्शन घडवतात. चांगल्या मार्गावरून चालण्यासाठी या चित्रपटाकडून मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. अशा पद्धतीनं हे वैचारिक लेखन या पद्धतीचा निबंध आपण लिहायचा असतो. यानंतर वैचारिक पद्धतीमध्ये निबंध लेखनामध्ये मी माझ्या देशाचा नागरिक या विषयावर
आपणाला निबंध लिहायचा आहे. अशा पद्धतीचा निबंध येतो. दुष्काळ मानवनिर्मित की निसर्गनिर्मित, म्हणजे दोन्ही बाजूची माहिती आपल्याला लिहायची असते. हा एक निबंध येऊ शकतो. वर्तमानपत्राचे महत्त्व, अस्पृश्यता एक कलंक, सध्या महागाई वाढते त्यामुळं नको ती महागाई, यावर काही निबंध विचारले जाऊ शकतात. किंवा साक्षरता काळाची गरज, विज्ञान शाप की वरदान, राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज, या पद्धतीचं वैचारिक लेखनामध्ये आपल्याला परीक्षेला निबंध येऊ शकतात. त्याबरोबर वैचारिक प्रकारामध्ये आणखीन जर काही निबंध बघायचे असतील तर आपणाला यामध्ये ग्रामीण जीवनाविषयी माहिती, ग्रामीण सहजीवन, ग्रामीण जीवनाबद्दलची माहिती या ठिकाणी विचारली जाते. त्याचबरोबर खेड्याकडे चला खेड्याकडे, खेड्याबद्दलची माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते. शिकणं किती गरजेचं आहे, शिकता शिकता कमवा आणि कमवता कमवता शिका, कमवा आणि शिका या योजनेबद्दल माहिती विचारली जाऊ शकते. अंधश्रद्धेबद्दल या ठिकाणी तुम्हाला निबंध विचारला जाऊ शकतो. समतेबद्दल निबंध विचारला जाऊ शकतो. झाडे लावा देश वाचवा, वाचाल तर वाचाल, किंवा त्याचबरोबर आधुनिक काळातील आई जगाला पुढे नेई, संगणक एक कल्पवृक्ष, हाती तारे लक्ष लक्ष, संगणकावर आधारित निबंध विचारला जाऊ शकतो. प्रदूषणावरचा निबंध विचारला शकतो. मी माझ्या देशाचा नागरिक, अशा पद्धतीचा निबंध या ठिकाणी आपल्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. मार्च 2020ला जी बोर्डाची मराठीची जी कृतीपत्रिका होती, यामध्ये भारत माझा देश आहे या विषयावर तुमचे विचार लिहा, अशा पद्धतीचा वैचारिक लेखनाचा या ठिकाणी माहिती विचारण्यात आलेली होती. आता निबंध लेखन करत असताना कोणती काळजी घ्यायची, तर तुम्हाला 3 पद्धतीचे निबंध दिलेले असतात. प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. यापैकी तुम्हाला ज्या विषयाचा सराव जास्त आहे किंवा जो विषय तुम्हाला आवडतो की आपण यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, त्या 3 पैकी कुठलाही एक विषय आपण निवडायचा असतो आणि तोच विषय त्याच्यावरच निबंध लिहायचा असतो. नाहीतर जो अवघड आहे, जो जमत नाही, तो अर्धवट लिहायचा आणि मग दुसरा विषय घ्यायचा. असं जर आपण केला तर 2-2 विषय जर लिहिले तर एकही विषय आपण पूर्ण करू शकणार नाही आणि अपेक्षित मार्क्स आपल्याला मिळू शकणार नाहीत. म्हणून कृतीपत्रिकेमध्ये जे 3 विषय देण्यात आलेले आहेत त्यापैकी फक्त आणि फक्त आपण जे आपणाला योग्य पद्धतीनं लिहिता येतं असाच विषय आपण या ठिकाणी निवडायचा आहे. ज्या विषयाची आपल्याला जास्त तसंच योग्य माहिती आहे, अधिक चांगल्या पद्धतीने आपण जो विषय लिहू शकतो त्याचाच विचार करून तोच विषय पहिल्यांदा आपण निबंध लेखनामध्ये निवडायचा आहे. जो विषय आपण निवडलेला आहात त्या विषयाच्या बाबतीमध्ये काही निबंध लेखन करत असताना महत्त्वाच्या ओळी, एखादी जुनी बातमी, सुविचार, संबंधित व्यक्ती या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करावा. निबंध लेखन करत असताना शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत याची पुरेपूर आपण काळजी घ्यावी. एखादा विषय निवडल्यानंतर आपले स्वतःचे विचार, इतरांचे विचार याची गल्लत न करता तुम्हाला मुद्दे मांडता येणं गरजेचं आहे. आपल्या लेखनातून नवा विचार देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तुमचा प्रत्येक मुद्दा लेखनाच्या विषयाला धरून असेल याकडेच लक्ष द्या. मुद्दे सोडून लिखाण करू नका. आणि मग अशा पद्धतीनं आपण लिखाण करू शकतो. आता पहा, आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये 3 पद्धतीचे निबंध येतात: प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक.
प्रसंग लेखनामध्ये काय असलं पाहिजे? संवेदनशीलता असली पाहिजे, भावपूर्ण लेखन झालं पाहिजे. आत्मकथनामध्ये काय आलं पाहिजे? तर आत्मकथन हे नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्येच असलं पाहिजे. आणि वैचारिक लेखनामध्ये विषयाचा चिकित्सक विचार आपण मांडला पाहिजे. चिकित्सक विचार म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू याचा विचार करून, योग्य अयोग्य बाजूचा विचार करून आपण आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. कुठलंही तिन्हीपैकी एकही लिखाण करत असताना प्रसंगलेखन, आत्मकथन असेल किंवा वैचारिक लेखन असेल, यापैकी जो विषय तुम्हाला आवडतो, ज्या विषयामध्ये तुम्ही अतिशय सरस चांगल्या पद्धतीने लिहू शकता, तोच विषय पहिल्यांदा लिखाणाला हाताळा. तोच विषय तुम्ही कृतीपत्रिकेमध्ये लिहा. विषय लिहित असताना पहिल्यांदा योग्य असं शीर्षक द्या. शीर्षक हे 1 किंवा 2 शब्दामध्ये असावं. जास्त मोठेही असू नये आणि जास्त लहानही असू नये, अशा पद्धतीचं शीर्षक द्यावं. योग्य पद्धतीनं मुद्दा संपला की तुम्ही परिच्छेद तयार करा. योग्य विरामचिन्हाचा उपयोग करा. ऱ्हस्व दीर्घाच्या चुका टाळा. खाडाखोड करू नका. शुद्ध लेखनाचा योग्य वापर करा. अक्षर हे सुवाच्य आणि सुंदर काढण्याचा आपण प्रयत्न करा. साधारणतः 5 ई मधला हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाला आपणाला सर्वात शेवटी हा प्रश्न आपणाला लिहायचा कृतीपत्रिकेमध्ये. साधारणतः याला कमीत कमी 20 ते 25 मिनिट इतका वेळ आपला उरलेला असला पाहिजे आणि इतका वेळ याच्या लिखाणाला आपणाला राखून ठेवायचं आहे. 3 तासाची जी आपली परीक्षा आहे त्यातले शेवटचे आपण अर्धा तास 30 मिनिट या 8 मार्काच्या या प्रश्नासाठी आपण देणार आहोत. या प्रश्नाला मार्किंग सिस्टीम बोर्डाने कशा पद्धतीने दिलेली आहे, तर आपल्या निबंधाची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे, त्याला 2 गुण आहेत. त्यानंतर विषयानुरूप विस्तार, म्हणजे आपल्याला जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यानुसारच आपण विस्तार केला पाहिजे. एका मुद्द्यानंतर दुसरा मुद्दा त्याला जोडून आला पाहिजे. सुसूत्र मांडणी याला आपणाला 2 मार्क्स देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपली भाषाशैली, वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण जर कल्पना आपण निबंधामध्ये मांडलेली असतील तर याला 2 गुण आहेत. आणि शेवटी निबंधाचा समारोप हा सुयोग्य असला पाहिजे, शेवट चांगला असला पाहिजे, योग्य समारोप झाला पाहिजे, याला 2 गुण आहेत. असे 8 गुण आहेत. परंतु इतर विज्ञान आणि सामाजिक शास्त्राप्रमाणे मुद्द्याला इथं मार्क्स नसतात. या सगळ्याचा विचार करून आपल्याला 8 गुण देण्यात आलेले आहेत. असं नव्हे आकर्षक सुरुवात झाली आहे त्याला 2 गुण, असं होत नसतं. या सगळ्या गोष्टीचा मुद्द्याचा विचार करूनच आपल्याला 8 गुण देण्यात आलेले आहेत. लेखन कौशल्य करत असताना तुम्ही किती लिहिलात यापेक्षा तुम्ही कसे लिहिलात, तुमचा विचार काय केलेला आहे, विषयाची मांडणी तुम्ही कशी केलेली आहे, या सगळ्याचा विचार करून आपणाला 8 गुणापैकी गुणदान दिलं जातं. अशा पद्धतीनं आपण नवीन पेजवरती प्रश्न कृती क्रमांक 5E वरच्या बाजूला आपण प्रसंगलेखन लिहित असाल, प्रसंगलेखन असं शीर्षक द्या. आत्मकथन लिहित असाल, आत्मकथन असं शीर्षक द्या. वैचारिक लेखन करत असाल, वैचारिक लेखन असं शीर्षक द्या. आणि हे शीर्षक दिल्यानंतर त्याखाली मध्यभागी त्या विषयाला योग्य असं शीर्षक द्यावं आणि आपला लेखन कौशल्यातला निबंध लेखन या मुद्द्याच्या आधारे आपण पूर्ण करावा. आपणाला सांगितल्याप्रमाणे आकर्षक सुरुवात असावी, योग्य असा शेवट असावा, भाषाशैली नाविन्यपूर्ण कल्पना असाव्या, दिलेल्या मुद्द्यानुसार विस्तार आपण केला पाहिजे, सुसूत्र मांडणी केली पाहिजे आणि शुद्ध लेखन, विरामचिन्ह, या सुवाच्याक्षर, आपली भाषाशैली या सगळ्याला निबंधामध्ये खूप असं महत्त्व असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण निबंध लेखन, उपयोजित लेखनातला हा प्रकार आत्तापर्यंत अभ्यासत होतो. जवळजवळ आपण याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. आपणाला हा विषय समजलेला असेल. मी किती जरी समजवलं तर निश्चितपणे निबंध लेखनासाठी आपला सराव खूप महत्त्वाचा आहे. अनेक विषयाचं आपण वाचन करा,
अनेक विषयाच्या निबंधाचा आपण सराव करा, ते लिखाण करा, आपल्या विषय शिक्षकाकडनं ते तपासून घ्या. आपल्या ज्या त्रुटी आहेत, ज्या उणिवा आहेत, जे दोष आहेत आपल्या निबंधातले, ते त्यांच्याकडनं समजून घ्या आणि त्याच्यापेक्षा पुढचा निबंध अधिक सरस आपणाला कसा लिहिता येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करा. आणि हे लिहित असताना आपण आपलं पाठ्यपुस्तक सोडून इतर विषयाचं वाचनसुद्धा आपलं इतर अवांतर वाचनसुद्धा आपलं असणं गरजेचं आहे.